स्वयंपाकघराकडेही जाण्याआधी अजून एक छोटासा गेम खेळूया, ज्याचं नाव आहे कटू सत्य. तर त्याच्यासाठी पुन्हा काही साहित्य लागणार आहे, हे आपण बाजूला ठेवूया, ते आणूया आणि कटू सत्य या खेळाकडे जाऊया. साहित्य घेऊन या. चला, कटू सत्य असं या खेळाचं नाव आहे. मी काही प्रश्न विचारतो, त्या उत्तरामध्ये जो अडकेल त्याला ते कडू प्यायचंय. चालेल ना? उदाहरणार्थ, स्क्रिप्ट वेळेवरती कोण देत नाही. मला वाटतं चौघांनाही प्यावं लागेल. अभिषेकचं असतं. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे तो चॅनल मीटिंगला स्क्रिप्ट सुरू करतो, म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती असतं की याचा अच्छा पूर्ण आहे स्क्रिप्ट, आणि अर्ध वाचून नंतर तो म्हणतो इथपर्यंत झालंय, आणि तो म्हणतो की आता पुढे लिहायचंय मला, पुढचं लिहायचंय. ते अगदी इथपर्यंत येईपर्यंत चालू असतं. फॉर एक्झाम्पल प्रश्न होता ना. आम्हाला फॉर एक्झाम्पल पितात कसं ते पण बघा. हे पण अर्धच प्याला. ठीक आहे. वा, चौघांपैकी कुणाला स्वतःच्या लिखाणातच आपणच ऍक्टिंग करावी अशी जास्त खास आहे? अभिषेक गावकर. असं काय हीच करावं अशी माझी इच्छा नाहीये. नाही, इच्छा नसते, पण तेवढंच. अरे बिचारा. कुणाच्या लेखनामध्ये जास्तीत जास्त इतरांचे अपमान असतात? अरे फक्त लिखाणात नाही, चालता बोलता असतात. घ्या. समजा एखाद्या आठवड्यामध्ये एखादा विनोद स्क्रॅप झाला, कॅन्सल झाला, गाळला, तर पुढच्या आठवड्यात तोच नव्याने कोण ऐकवतं? रोहित. अरे विनोद स्क्रिप्ट असतोच काय? इट रिजेक्ट झालंय. रिजेक्ट. ड्रामा ज्युनियर्सला रिजेक्ट. ते त्यांनी हवाई उद्याला 3 वेळा खपवलं. 3 वेळा तोच माल, आणि झालं दादा ते, आणि शेवटी झालं ते. तेव्हा त्याला हायचं वाटलं. ते म्हणतात पण लिहिलेलं कधी वाया जात नाही, हे मी मनावर घेतो. तू वाया जाऊ देत नाही. चला, छान. आज गप्पांचा ओघ काही थांबणार नाही, कारण तुम्ही चौघेही लेखक आहात आणि मलाही ती आहे. आता आपण काम करूया, गप्पांना जरा स्वल्पविराम देऊया, स्वयंपाकघरातही जाऊया, आणि तिकडे मात्र आपल्याला स्वयंपाक करायला लागेल, पदार्थ करायला लागतील. ओके नाही? तर आपण तिकडे जाऊया आणि उरलेल्या गप्पा तिकडे मारूया. प्लीज या. चला. चला, मग आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. एरवी स्वयंपाकात कुणाला इंटरेस्ट, रस काही आहे? खाण्यात काही करायची? जे बॅचलर लोक जे बनवतात, म्हणजे ते मी करू शकतो. नूडल्स, चहा, अंड्याचे पदार्थ. हे दोघच बॅचलर आहेत ना. मला कांदा पोहेच्या कार्यक्रमात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या येतात. पोहे, चहा. का बरं, लव्ह मॅरेज करायचं नाही का तुला? त्याची इच्छा आहे, पण ते मुली नाही म्हणतात. का बरं? त्यांची पण चॉईस असते ना यार. चला, पहिला पदार्थ आपण बघूया. कुठला करायचं ठरवलंय चौघांनी मिळून? दादा काय ठरवलंयस? स्टफ कॅप्सिकम असं इंग्लिश मध्ये म्हणतात, पण आपला गावठी स्टफ कॅप्सिकम मी बनवणार आहे. भरली ढोबळी मिरची. भरली शिमला मिरची. कमाल पदार्थ आहे. गरम भाकरी जर असेल त्याच्याबरोबर, बस. असं तोंडाला पाणी सुटलं बघा. कधी खाण्यावरती काही लिहिलंय? खाण्यावरती काही विनोद करायचा प्रयत्न केलाय? बरंच असं. ठीक आहे, मग आपण खाण्यावरती जे लिहिलंय त्याच्याकडे नंतर जाऊया. पदार्थ आता काय? भरलेली शिमला मिरची. फॅन्टास्टिक, मस्त पदार्थ आहे. तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा छान गरम पोळी बरोबर तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ आहे. पटकन घेऊन या साहित्य. चला, भरली शिमला मिरची आपल्याला करायची आहे. येस. आणि तू एकटा करणार आहे का? हे हातभार लावणार आहे? हातभारच लावणार आहे. मी करतो एकटा. हात तुझा भार यांचा, हो है ना? तसं माझ्या हातचं यांना सगळ्यांना आवडतं. भरलेली शिमला मिरची आपल्याला करायची आहे, आणि ती साधी सुधी नाही, लेखकाने त्याच्या हाताने भरलेली आहे. त्यामुळे ती फार आवडेल याची खात्री आहे. साहित्य सांगा. शिमला मिरची, त्याची आपण टोपी उडवली आहे. अच्छा. हे त्याला उघडं पाडले, हो. आणि आतलं सगळं त्यातले बिये काढून टाकलेत. बर. ही शिमला मिरची, हे बेसन पीठ, शेंगदाण्याचं कूट. आता 1 मिनिट थांबा. बेसन पीठ, शिमला मिरची आणि कूट कळलं. हे काय रे? मगाशी याला कुंकुनी हळद म्हणा. बोललो सर, मला असं दिसलं ना त्याचं चाट मसाला टाकल्यावर पण नाही कळणार तुला. तिने तसंच घेतला. धना पावडर, जिरे पावडर ही जिरे पावडर. जवळच पण तो. ठीक आहे. हळद, कोथिंबीर, चिरलेली बारीक मिरची, लाल तिखट. हे काय? गरम मसाला असेल. आणि मीठ. मीठ बघा, याला रांगोळी म्हणशील नाही. चला, आपण आता कृतीकडे वळूया. पहिल्यांदा काय करायचंय? आपल्याला एक कढई लागेल. प्रेक्षकांना सांगू का, चीज नाही याच्यात, तर बनवायची असेल तर बनवू शकता. आताच सुरू करा, म्हणजे असं एंडला जाऊन माझ्यासारखं. हो, बरोबर. फॅशनेबल पदार्थ कुठले नाही, नॉर्मल आपल्या घरचे. आपल्याला बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. बर.
या सगळ्या भांड्यांचा मार खाल्लाय मी मस्त सगळ्या भांड्यांचा मार खाल्लाय सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या किचनचा संबंध त्यासाठी झालाय. फक्त आईकडून का कुठून बाहेर आहे? आई नाही बाहेर चांगले. पण तुम्ही स्वयंपाकघरात करीत जात नाही ती काही? जातो सर जातो ना फ्रीज उघडायला. पाणी बिणी प्यायला नाही रे. स्वयंपाक करायला. अच्छा. ते मी स्वयंपाक करतो पण तो माझ्या पुरता असतो म्हणजे क्वांटिटी वाईज नाही चवीनुसार सांग. हा म्हणजे इतरांनी खाल्लं तर त्यांची जबाबदारी. हा माझ्या घरात स्वयंपाक करताना मी स्वयंपाक करत असेल तर मला बायकोची लुडबुड चालत नाही. ती करत असेल तर तिला माझी चालत नाही. पण तुझ्या बोलण्यात एक चूक आहे. आपण करताना बायकोशी करते त्याला मदत म्हणतात आणि बायको स्वयंपाक त्याला लुडबुड. बरोबर. म्हणजे आमच्या दोघांची भांडणं जर कुठे होत असतील तर फक्त स्वयंपाक करत स्वयंपाकघरात. बेसन छान भाजलं पाहिजे. चांगलं खरपूस. खरपूस भाजून घ्यायचं खरपूस. वा हे ते काय काय बेसनाला झोपवतोय? नाही ते होऊ देत की गरम. बर पुढे काय घालायचं याच्यात? शेंगदाण्याचं कूट पण याच्यातच टाकू आपण. घाला. तुम्ही तुमच्यात कधी वादविवाद होतात का लिखाणावरून? नाही आमच्यात वाद तर नाही झाले कधी. नाही कधीच नाही. लिखाणावरून नाही झाले. तुमचं वाद फक्त याच्यावरच होतात की एकत्र येऊन भेटूयात, गप्पा मारायला भेटूयात. सगळे आपापल्या याला बिझी असतात. सगळ्यांची वेळ जुळून येत नाही. हे किती छान दिसतंय ना आम्ही लेखक आणि मग काम ऍक्टरच आणि तर कामच करतोय. कामच करतो. आता आपण लाल तिखट घातला आणि गरम मसाला घातला. गरम मसाला, जिरे पावडर आणि लाल तिखट वा. आणि दाण्याचं कूट आणि बेसन सगळं एकत्र भाजून घेतला. आता एकजीव होण्यासाठी म्हणून थोडंसं आपण तेल घालूयात. काय घालायचं योगेशराव पुढे? हळद घालायची का याच्यात? नाही काही गरज नाही हळदी. अरे ठेवली तर घालू ना. आता नट अवेलेबल आहे तर वापरू. तर काय होतं बाकी नटांची 2-3 वाक्य त्याला द्यावे लागतात. इलाज नाही त्याला. आता हे मिश्रण असंच कोरडं घालायचंय का? हे कोरडं घालायचं. बरं आपण आता हे छानपैकी भाजून घेऊया कढईवरती. थोडं आपण त्याला घट्टपणा येण्यासाठी तेल पण घातलेलं आहे. आणि काही नाही घराघरात उपलब्ध असलेलं साहित्य आहे. आम्ही हे छान एकत्र भाजून घेतो. थोडंसं मीठ घालतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. तसं झालंय. काढून स्टफ करायचं आणि त्याला वाफवायचं. आता बस हे याच्यात भरायचं. हे मिश्रण हे असं मिरचीत भरायचं. दिसतंय तर इंटरेस्टिंग. आणि वाफवायला ठेवायचं. हा. पण खरंच सांगू काय ह्याच्यावरती शेवटी जर असं चीज किसून घातलं, फार मजा मस्त येईल. येईल मस्त येईल. बहारदार लागेल. त्याला काय पाणी आत ठेवलंय स्टीमर मध्ये? हा, पाणी ऑलरेडी आहे. वाफवलं की पदार्थ तयार. नाही त्याला नंतर परत आपल्याला तव्यावर थोडंसं शॅलो फ्राय करावं. शॅलो फ्राय करायचा. ठीक आहे. बघा भरली सिमला मिरची हा पदार्थ आपण करतोय. आपण म्हणजे योगेश करतोय. 3 लेखक त्याला मदत काही करत. सारण तयार केलं ते आपण सिमला मिरची मध्ये भरलं. आता आपण हे छान वाफवून घेऊया. वाफवली की सिमला मिरचीला एक छान तकाकी येईल है ना, मस्त येईल. आणि मग त्याला शॅलो फ्राय करायचंय. वाफवून झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. तुझ्याकडे आहे ना लिखाणावरती काहीतरी लिहिलेलं? हो. हा. परवाची गोष्ट जरा आगळंच घडलं. वा. परवाची गोष्ट जरा आगळच घडलं. भरल्या ताटाचं अधिवेशन पार पडलं. वा. घाई त्याला वाढपी ताटात सर्व मंत्रिमंडळ वाढलं. हा. सभा भरवली ताटानं, अध्यक्षस्थान घेतलं मिठानं. बर. सभा भरवली ताटानं, अध्यक्षस्थान घेतलं मिठानं. पण म्हणला खाल्ल्या मिठाला जागतो, शपथ कुणी घेऊ नका, माझ्या मागं कृपा करून कुठली चौकशी लावू नका. गरम डोक्याचा भात वर्णाच्या नावानं ओरडू लागला. गरम डोक्याचा भात वर्णाच्या नावानं ओरडू लागला. त्याच्या नादानं बिचार शिरावगच भरडू लागला. भाताच्या धमकीनं वरण घाबरू लागलं. वाटीचा पक्ष सोडून भाताच्या आळ्यात शिरू लागलं. अपक्ष तुपाची धार जरा हुशार निघाली. अपक्ष तुपाची धार जरा हुशार निघाली. अर्ध बहुमत भाताला, अर्ध वर्णाला देऊन लोणच्यानं बोटवर केलं म्हणलं आडीनडीला. लोणच्यानं बोटवर केलं म्हणलं आडीनडीला. मीच असतो आधी प्रत्येक घडीला, उरून उरले मी तुमच्या प्रत्येक पिढीला. ठेचा म्हणाला मला हवं तेवढं वापरा बाकी ताटात सोडा. ठेचा म्हणला मला हवं तेवढं वापरा बाकी ताटात सोडा, पण माझ्यासाठी एकतरी मंत्रीपद काढा. सुकी भाजी कोपऱ्यातून ताठरपणे वागू लागली. सुकी भाजी कोपऱ्यातून ताठरपणे वागू लागली. नेहमी दुष्काळ वाटायला म्हणून स्वतंत्र वाटी मागू लागली. पापड मधून मधून वेधत राहिलं लक्ष. पापड मधून मधून वेधत राहिला लक्ष. पापड मधून मधून वेधत राहिलं लक्ष. गरज नसताना फूट पाडून केले 2 पक्ष. विधान परिषदेवर घ्या म्हणून भाजीचा रस्सा फिरला ताटभर साऱ्या. विधान परिषदेवर घ्या म्हणून भाजीचा रस्सा फिरला ताटभर साऱ्या. पोळीने त्याला थांबवलं करून मिन्नत वाऱ्या. सोबत राहीन कायम सांगून बुंदीनं काहीच केलं नाही. सोबत राहीन कायम सांगून बुंदीनं काहीच केलं नाही. कोथिंबिरीशिवाय मठ्ठ्यासोबत कुणीच आलं नाही. आश्वासनाचा फेला घटघट रिकामा केला.
आश्वासनाचा पेला गटगट रिकामा केला, खाणारा फक्त ढेकर देऊन गेला, खाणारा फक्त वा 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 दादा वा 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 वा. ही जेवणावरची कविता फारच छान. वाफ सुटलेली आहे. आता दादा आमच्यापेक्षा वयाने जास्त नाही, थोडा मोठा आहे, हो. त्यामुळे ते राजकीय, पण आम्ही जे तरुण आहोत, तर खाण्याचे पदार्थ हे प्रेयसीसाठी आपण कसा त्याचा उपयोग होतो खाण्याच्या पदार्थांचा, तर ते रोहनने लिहिलंय त्याने, सादर मी करतो. करा. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. वा 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 वा. प्रेक्षकांना सांगायला आवडेल, चाशणी म्हणजे साखरेचा पाक. बर. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. वाह, वाह. तेरे हर मीठे में छोटी इलायची होना चाहता हूँ. वा वा. हाँ, दिखती तो तुम सफेद बासमती सी, तेरे लिए तड़के की दाल होना चाहता हूँ. वा वा वा. आचार सी खट्टी हो तुम, तेरे छूने से पापड़ सा टूटना भी चाहता हूँ. वाह. हाँ, भूखे पेट तो इतनी ही तारीफ कर सकता हूँ तेरी, तेरे थाली में ज्यादा नहीं, बस स्वाद के लिए तेरा नमक होना चाहता हूँ. अगर तुम हो चाशनी तो मैं गुलाब जामुन होना चाहता हूँ. क्या फार छान. छान. आपल्याही कार्यक्रमांमध्ये आठवणीचं मीठ चवीनुसार आहे सध्या. आणि काय बहारदार तुम्ही अगदी हे भरलेलं ताट राजकीय अंगाने आणि प्रेमाच्या अंगाने फार कमाल व्यक्त केलं. फारच सुरेख, मजा आली बाबा. चला आपण आता वाफ किती आली आहे भरली. कमाल, सुरेख. आता हे आपल्याला काय शालो फ्राय करायचंय का? शालो फ्राय करायचंय. वा, मनसोक्त आंघोळ झालेली आहे सिमला मिरचींची. त्याच्या आतलं सारण हे पाहिजे तेवढंच भिजलंय, हो की नाही? बरोबर. फॅन्टास्टिक. आता आपण हे शालो फ्राय करायच्या कृतीकडे वळूया. घ्या पॅन. तेल लागेल ना? हो, तेल. आता ही कोथिंबीर अशी अंतरूयात ना, हो. त्याला आपण उलटपणे करणार आहोत. वा. लहानपणी मला आई बोलायची मिरचीची धोरी बघितली मी आज. फक्त तुला उलट टांगायचं राहिलं. वा, आज सिमला मिरचीची मजा आहे हा? दिसतंय खूप छान. हो, फार कमाल. त्याला चारी बाजूनी परतायची गरज नाही. त्याला थोडस आडवं पाडूयात. हा म्हणजे हा, आता कसं सगळ्या बाजूने छान परतून होईल. आणि थोडस पाणी घालावं लागेल त्याच्या वाफेवर. तेल आहे. असू दे ना. तर नाक मला प्रतिम. वा. मी तुला मदत करू? हा. ही जी ग्रेव्ही आहे ही पण फार अप्रतिम लागते. फार छान. त्याला कोथिंबीर लावू वरून. हा, आपण कोथिंबीर करूया. भांडी घासायला. भांडी घासणार आहे. बघा, आजची रेसिपी आहे भरलेली शिमला मिरची. आज हे 4 लेखक इथे आलेले आहेत. लेखकाचं काम या भरलेल्या शिमला मिरची सारखं असतं. स्वतःच्या पोटातला गर ढवळून काढावाच लागतो, तेव्हा जागा होते. मग त्यात हे सगळं सारण करून नटाने त्याच्यामध्ये फिक्स बसावं लागतं, तेव्हा त्याला एकरूप चव येते. आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीची कोथिंबीर असल्याशिवाय पदार्थ पूर्ण होणार नाही. वा. त्यामुळे हा अप्रतिम पदार्थ. कमाल योगेशराव. गरम भाकरी तुमच्याकडे असेल, तांदळाची, ज्वारीची, गरम भात असेल, इंद्राणी कशामध्ये खाऊ शकता. कशाही सोबत खाऊ शकता. क्या बात है योगेश, कमाल पदार्थ केला तुम्ही तिघांनी. काही नाही केलं याबद्दल तुमचं फार कारण तुम्ही काही न करणं हेच या पदार्थाच्या यशाचं गमक आहे. काही केलं असतं तर कदाचित तो भरकटला असता, हो ना? नाही, असं काही नाही. आमचं कुणाचंही स्किट असेल तरी आम्ही सगळ्यांचे त्यात इनपुट असतात. ती पदार्थाविषयी मग ठीक आहे मला. त्यामध्ये लेखक उचंबळून येतो ना बाहेर. तुमच्या चौघांची टीम फार कमाल आहे आणि लेखक म्हणून तुम्ही एकजीव आहात त्यातल्या सारणासारखे. चला आपण आता खाऊया हे, पण तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. भरलेली शिमला मिरची. साहित्य: शिमला मिरची, बेसन, शेंगदाणा कूट, गरम मसाला, लाल तिखट, जिरेपूड, हळद, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची. कृती: कढईत बेसन घालून खरपूस भाजून घ्या. त्यात शेंगदाणा कूट घालून थोडं परता. मग गरम मसाला, जिरेपूड आणि लाल तिखट घालून एकत्र करा. थोडं तेल घालून मिश्रण एकजीव करा. आता हळद आणि मीठ घालून मिश्रण तयार करा. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. तयार मिश्रण शिमला मिरचीत भरून घ्या. स्टीमर मध्ये 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या. वरून कोथिंबीर शिंपडा. कढईत तेल गरम करून वाफवलेल्या शिमला मिरच्या घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजवा. नंतर शिमला मिरची सगळ्या बाजूंनी हलक्या हाताने परतून घ्या. गरमागरम भरलेली शिमला मिरची तयार आहे.
पितांबरी रुचियांना महत्वाची टीप. भरली सिमला मिरची करताना सिमला मिरची निवडताना जाड साल असलेली निवडा. लांबट आणि पातळ सिमला मिरची असेल तर पटकन मऊ पडते.